हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी ब्लॉगची सुरुवात ब्रेकफास्टपासूनच केली. सो आज ब्रेकफास्टमध्ये मी अवाकाडो टोस्ट बनवते. 2-3 दिवस आधीच मी अवाकाडो आणून ठेवले होते, पण काही बनवण्यात आलेच नाही. सो म्हटलं आता आज हेच बनवून घेते. आणि याचसोबत मी लंचची पण प्रिपरेशन चालू करून दिली आहे साईडला, कारण की काय होतं ना, आधी ब्रेकफास्ट बनवा नंतर लंच बनवा, तर मला ना हे या प्रोसेसमध्ये जरा टाईम कन्झ्युमिंग वाटतं. सो त्यामुळे ना मी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा दोन्ही साईड बाय साईड करत असते, म्हणजे नंतर लंच प्रिपरेशनच्या वेळेस जास्त टाईम नको लागायला. तुम्ही पण अशा कोणत्या स्मार्ट टेक्निक्स जर यूज करत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि ब्रेकफास्ट बनतच होता तेवढ्यात प्रिशाई आली किचनमध्ये हे पाहण्यासाठी की मी इथे काय बनवते. सो ती ते चेक करत होती की काय बनवते, आणि ते पाहून सँडविच पाहून तिला जरासं अशी एक्साइटमेंट वाटली की वाव हे काय बनवलंय म्हणून. हे प्रिशा, हाय. रेडी झाली तू? अरे वा, किती छान ड्रेस घातला. हा, सुंदर दिसते. हो झालं. ऍक्च्युली काल रात्री ना राहुलची जरा तब्येत ठीक नव्हती. राहुल आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. नॉनव्हेज खायचं नको नको. प्रिशा तुला कसं वाटतंय? ओके. ओके ओके. कसं मारते तू त्याला फूक? कुठे त्याच्यावरचा बॉल कुठे गेला? ऑरेंज कलरचा बॉल होता ना तुझ्या ड्रेसला मॅच होत होता, कुठे गेला? बघ ड्रॉवर मध्ये का त्या पाऊच मध्ये? नाही मी नाही घेत. ओके ठीक आहे. आणि या कढीपत्त्याच्या झाडाला आहे ना असं काय झालंय काय माहिती, प्रॉपर पाणी वगैरे सगळं तरी पण कसं वाळून गेल्यासारखं झालंय, एकदम असं सुकून गेलाय, एकदम असं सुकून गेलाय. तुम्ही बघू शकता. मला तर काय वाटतंय माहिती का, मग म्हणजे याला नजर लागल्यासारखं झालं, कारण की आमच्या इथे जे पण यायचे ना ते सगळे असेच म्हणायचे की वाव किती छान झालाय कढीपत्ता. खूप जास्त याची तारीफ होत होती, एकदम हिरवा वगैरे असं दिसत होता. आणि त्यासोबत पुदिना पण तसंच, त्याला पण सगळे तसेच म्हणायचे. पण तो आता जरा ठीक झालाय, कारण की मी त्याला ताक वगैरे टाकलेलं आहे 1-2 वेळेस. पण हा पुदिना मात्र पण हा कढीपत्ता मात्र अजूनही सुकलेला आहे. सो आज याला पण काहीतरी करावं लागेल, नाही तर तो असंच सुकून जाईल. बघते आता. रिशू चल, घरामध्ये खूप ऊन लागतंय बेटा, चलो 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 चलो. आणि सकाळचं ऊन असं येतं ना तर खूप जास्त गरम होतं, म्हणून आम्ही मोस्टली प्रेफर करतो की सकाळी ही विंडो आणि हे कर्टन लावूनच ठेवायचे, म्हणजे हॉलमध्ये जरा थंड वाटतं. आणि इथे मम्मी आणि प्रिशा यांना रेडी होऊन मंदिरात जात आहे. तर सोसायटीमध्ये ना महादेवाचं मंदिर आहे, तर मम्मी तिथे जात असते आणि मम्मीसोबत आता प्रिशाही जाते. सो आता तिचं आहे ना कसं रुटीन लागले, मम्मीसोबतच रेडी होते आणि मग नंतर मम्मीसोबतच मंदिरात जाते. आणि एखाद्या दिवस जरी ना थोडंसं लेट झालं जाण्यासाठी तर ती स्वतःहून विचारते मम्मीला की नानी आज आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाही आहे का. सो असं तिचं काहीसं असं रुटीन लागले. आणि तिथे मंदिरात गेल्यावर पण जसं जसं मम्मी करेल तसं तसं मम्मीला फॉलो करत असते ती. आणि आता आहे ना काही दिवसांपासून प्रिशा अशी शिकली आहे की शूज असो किंवा कपडे असो ते तिला तिच्याच चॉईसने घालायचे. आता थोड्या वेळपूर्वी पण तिने वेगळा ड्रेस घातलेला होता, पण आता मंदिरात जायचं म्हणून पुन्हा ड्रेस चेंज केला, आणि ते पण तिच्या चॉईसचा. सो असं काहीसं आता तिचं होतं आहे. म्हणजे आम्ही तिला कितीही कन्व्हिन्स केलं की नाही हा ड्रेस घाल, हा छान वाटेल, नाही, तिला जो घालायचा होती तेच ड्रेस घालते. आणि तिला रोज नवीन नवीन ड्रेस म्हणजे वॉर्डरोबमधले काढून घालते ती नवीन नवीन ड्रेस. आणि यामुळेच मी तिचा एक तर ड्रेस आहे ना लपूनच ठेवून दिलेला आहे, कारण की ना मागच्या 2-3 दिवसापासून ती कंटिन्यू तोच ड्रेस घालायचे. चला, हे तर आमचं असं चालूच असतं अधूनमधून. सो आता इथे ना मी मस्त असं इडलीचं भिजवते. 2-3 दिवसांपासून फक्त म्हणत होते की चला भिजवायचं, पण मला आहे ना दुपारून 3-4 वाजेच्या नंतर लक्षात यायचं की अरे आज मला इडलीसाठी भिजवायचे होते तांदूळ वगैरे, पण मी विसरले. सो आता सकाळी म्हणून मी काय करून ठेवलं ना, जे उडदाच्या डाळाचा डब्बा आहे ना तो वरतीच काढून ठेवलेला आहे, जेणेकरून मला लक्षात राहायला पाहिजे की हां आज हे भिजवायचं आहे. सो मी असं काहीसं करत असते जेणेकरून मला लक्षात राहायला पाहिजे. यामध्ये डाळ तांदूळ सोबत मी नाचणी पण घातली, कारण की अशी तर काही खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मी असे बॅटरमध्येच मिक्स करून देत असते. आणि हे सगळं आवडता तुम्ही बघू शकता ओट्यावरती किती जास्त पसारा झाला आहे. सो चला आता पटकन आवरून घेते.
आणि मग नंतर दुपारून आहे ना जेवण वगैरे मस्त झालेलं सगळं आणि त्यानंतर प्रिशा आणि मम्मी इथे खेळत बसलेली. आधी मी खेळले थोड्या वेळ प्रिशासोबत, तिचं पण ती खेळत असते अधूनमधून, पण मग तिला असं वाटतं की माझ्यासोबत पण कोणी खेळायला पाहिजे. सो इथे मम्मी तिच्यासोबत खेळते आणि सोबतच आहे ना ती ॲक्टिंग करून दाखवत होती की आम्ही कसे हसतो. सो ती असं तिच्या मनाने जसं काही असं करत होती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की कढीपत्त्याचं झाड जे आहे ना ते एकदम जास्त सुकून जात आहे. सो त्यामुळे म्हटलं आता जेवढी पण मलाई जमली तेवढ्या मलाईचं मस्त असं तूप पण करून घेते आणि त्याच्यापासून जे ताक असतं ते मी झाडांना टाकत आहे. स्पेशली ते मी कढीपत्ता आणि जे पुदिना आहे त्या झाडांना टाकत असते आणि त्याने मला खरंच इफेक्ट जाणवतो की झाडांना त्याचा फरक पडतो आहे, पॉझिटिव्ह फरक पडतो आहे. आणि मी मागे एका ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेलं की मी झाडांना किती प्रमाणात टाकत असते, जे ताक आहे किंवा त्याच्यानंतर जे पाणी आहे ते कसं टाकत असते. आणि आता रिसेंटली मी जेव्हा तूप बनवलं होतं ना तर तेव्हा जे रई असते त्याचं यूज करून बनवलेलं आणि त्यामुळे आहे ना जो म्हणजे ताक असतो तो व्यवस्थितपणे असा सेपरेट नव्हता झालेला आणि म्हणूनच बेरी खूप जास्त निघालेली. म्हणून मला वाटलेलं जेवढं तूप निघायला पाहिजे तेवढं नाही निघालं. सो म्हटलं आता यावेळेस आता मम्मी पण आहे इथे तर मी मिक्सरचं यूज करून बनवून बघते, कारण की खूप वर्ष झाले मी याने केलं नाही आहे. आणि मला तुम्हाला एक किस्सा पण सांगायचा आहे याचा. ॲक्च्युली जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मी रिसेंटली शिकलेली तूप बनवायला आणि मी एकदा पहिल्यांदा व्यवस्थित बनवलेलं, मला मम्मीने शिकवलेलं त्याप्रमाणे. आणि सेकंड टाईम आहे ना जे ताक असतं आणि जी लोणी असते तर त्यापैकी लोणी असते ते मी फेकून दिलेलं की हे विचार करणार हे तर ऑलरेडी घट्ट आहे, हे पातळ कसं होणार, आणि ताक जे ते ऑलरेडी पातळ आहे तर याचं तूप बनेल असं, म्हणजे काहीसं मी कन्फ्यूज झालेले सेकंड टाईम आणि कोणाला विचारलं सुद्धा नाही. नंतर संध्याकाळी जेव्हा आमच्याकडे आधी ताई यायच्या एक तर त्यांनी पाहिलं तर त्या बोलल्या की म्हणे ताई हे काय टाकलं तुम्ही यामध्ये. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं नाही असं असतं म्हणून. आणि हे पहा बाहेर येऊन पाहते तर काय पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. कालच मी मार्केटमधनं लिची घेऊन आलेले, लास्ट टाइम पण घेऊन आलेले पण ते 1-2 दिवसामध्येच संपून गेले, कारण की मला आणि प्रिशालाही खूप जास्त आवडतात. सो काल मी पुन्हा घेऊन आले आणि म्हटलं आता सीझन पण चालू आहे, सो जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्या. आणि सीजनल फ्रूटवरनं आठवलं की आता तर मँगोचं पण सीझन चालू आहे. सो आज मँगो शिरा ॲज अ इव्हनिंग स्नॅक्स म्हणून बनवला आहे प्रिशासाठी. छान झालेलं, तुम्ही पण हे नक्की ट्राय करून पहा. बनवायचा तर फक्त प्रिशासाठीच होता आणि मी आधी सगळ्यांना विचारलेलं की कोणी खाणार आहे का, तर सगळे तेव्हा नाही बोललेले. पण जेव्हा मी बनवत होते ना तेव्हा मला वाटलंच कुठे ना कुठे याचा स्मेल येईल, याचा जो अरोमा असेल त्याने वाटेलच म्हणून हे खाण्यासाठी, कारण की बाहेर वातावरण पण खूप छान झालेलं होतं. सो मी थोडंसं एक्स्ट्राच बनवलेला आणि मग बनवल्यानंतर सगळ्यांनीच आम्ही एन्जॉय केला. वातावरण जरी पावसाचं होतं ना तरी सुद्धा पाऊस काही आला नाही आणि त्यामुळे प्रिशा खूप जास्त खुश झाली, कारण की तिला टेन्शन आलेलं की मम्मा आता मी खेळायला कसं जाऊ जर पाऊस आला तर. तिचं असं काहीचं चालू होतं पण पाऊस काही आला नाही आणि म्हणून मम्मी तिला गार्डनमध्ये घेऊन गेली. सो म्हटलं आता ह्या दोघीजणी गार्डनमध्ये गेल्या तोपर्यंत मी हे बॅटर जे आहे ते प्रिपेअर करून घेते. तांदूळ डाळ तर मी सकाळी भिजत घातलेलीच होती आणि याला जेवढ्या लवकर मिक्सरमधून आपण बारीक काढून ठेवणं तेवढं याला फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ भेटतो. सो मी प्रेफर करत असते की संध्याकाळच्या वेळेलाच हे मिक्सरमधनं काढून घ्यायला. आणि मग नंतर डिनरची प्रिपरेशन करून घेतली आणि डिनर झाल्यानंतर प्रिशाची इथे मम्मीसोबत मस्ती करणं चालू होती. सो चला याचसोबत मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.